कथित दिल्लीमधल्या दारू घोटाळ्याप्रकरणी आता आम आदमी पक्षाच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ होणार आहे। या घोटाळ्यामध्ये आम आदमी पक्षच आरोपी करण्यात आलेला आहे। ईडीने सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे। मनीष सिसोदिया, संजय सिंह, अरविंद केजरीवाल यांच्यानंतर पक्षावरती आता कारवाई होण्याची ही शक्यता आहे। आज आम आदमी पक्षावरती चार्जशीट दाखल केलं जाणार असून त्या संदर्भामध्ये काम सुरू असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। तर साधारणतः गेल्या वर्षभरापासून दिल्लीमधला हा कथित दारू घोटाळा आपण ऐकतो आहोत आणि या प्रकरणी आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांना कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे। तर आता आणखी याच्या पुढचं पाऊल म्हणजे या घोटाळ्यामध्ये संपूर्ण आम आदमी पक्षालाच आरोपी ठरवण्यात आलेलं आहे। ईडीने सुप्रीम कोर्टामध्ये तशा पद्धतीची माहिती दिलेली आहे, बाजू मांडली आहे। या प्रकरणी मनीष सिसोदिया हे आधीच कोठडीमध्ये आहेत। अरविंद केजरीवाल हे 50 दिवसांच्या नंतर सध्या तरी जामिनावरती बाहेर आलेले आपण बघतोय। मात्र आता या सगळ्यानंतर पक्षावरती कारवाई होण्याची शक्यता आहे।